आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येते धाराशिव जिल्ह्यातून. उमरगा तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई हैदराबाद महामार्गावर डाळिंब गावाजवळ आज पहाटे 6च्या दरम्यान भीषण अपघात झालाय. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक व्यक्ती गंभीर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. काळ्या रंगाची टाटा सफारी कार डिवायडर क्रॉस करून समोरील मारुतीच्या कारला जोराची धडक दिली असून इतकी ही धडक भयानक होती की मारुतीची कार ही अक्षरशः हवेत उडून बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडली आहे. या मारुती कारमधील 4 व्यक्तींचा जागीच मृत्यू झालाय, तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे. केवळ महामार्ग प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे निष्पाप वाहनधारकांचा, निष्पाप प्रवाशांचा बळी जात आहे, असा आरोप त्यांनी केला असून लोकप्रतिनिधी शांत का आहेत, महामार्ग अधिकाऱ्यांच्या कामकाजावर काहीच का बोलत नाहीत, आणि किती बळी घेणार हा महामार्ग, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. दिवाळीचा सण सुरू असताना फराळीच्या निमित्ताने मुंबई पुण्याहून काही जण गावी परतत आहेत, तर कोणी खरेदीच्या निमित्ताने प्रवास करतोय. अशातच महामार्ग प्राधिकरणाच्या चुकामुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. जर असंच होणार असेल, महामार्ग प्राधिकरणाच्या चुकामुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत असेल, तर महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. याही पुढे महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला ताळे ठोकून कार्यालयाची तोडफोड करणार, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड यांनी नोंदवले आहे. आजच्या या भीषण अपघातामुळे धाराशिव जिल्हा हादरला असून इतका अपघात भीषण स्वरूपाचा होता. सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी. बाबा नमस्कार, सचिन बिद्री बोलतो. नमस्कार पत्रकार साहेब. बाबा, आज आता जस्ट काही माहिती मिळाली, डाळिंब गावामध्ये अपघात झाला, काही जागेवर मयत झालेले आहेत. तुम्ही तिथले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आहात. हो. गेलो होतो का त्या ठिकाणी? नेमकं काय तुमच्याकडे काय माहिती आहे? काय तुम्हाला काय सांगायचं पत्रकार साहेब, हे हायवे प्राधिकरण वाले जे आहेत ना, इनला 17 वेळेस आम्ही असं म्हणजे बोंब मारून बसलं. कसं आहे, कोण लक्ष ह्याच्यात द्यायला तयार नाही ना. प्रतिनिधी म्हणा किंवा ज्या व्यक्तींचा आवाज तिथपर्यंत पोहोचतोय, अशी व्यक्ती कोण काय बोलायलाच तयार नाहीत. आता हा जो ऍक्सिडेंट झालाय ना पत्रकार साहेब, ते म्हणजे कॉर्नर आहे तिथं नॉर्मल. त्या कॉर्नरवर म्हणजे अशा ठिकाणी जर फलक असले तिथं रेडियमचे, तर समोरच्या वाहनाला कळतं की बाबा इथं हे आहे, कॉर्नर आहे. नक्की म्हणजे दिशादर्शक फलक नाही. नाहीच तिथं. तो काय झालाय, आता जी गाडी झाली ना, मी त्या स्पॉटवर गेलो होतो. सोलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीनं त्या वळण तिला दिसलंच नाही. धुक्यामुळं तिथं एकतर वळण दिसलं नाही. पहाटेच्या वेळेस झाली ही घटना. धुक्यामुळे वळण नाही दिसल्यामुळे तिनं डायरेक्ट डिवायडर वरून ह्या साईडनं पलीकडच्या साईडला गेलाय आणि समोरून येणाऱ्या गाडीला बिचाऱ्याची तिची काहीच चूक नाही, त्या गाडीवर जाऊन आदळलंय. अरे बापरे. आणि इतकं भयानक आदळलंय की ती गाडी अक्षरशः खड्ड्यामध्ये जाऊन पडली. बरोबर. मला असं समजलं, समोरची जी मारुती कार होती, हो, ज्यावेळेस ह्या ब्लॅक कलरच्या कारने त्याला धडक दिली, मारुतीची कार अक्षरशः मारुतीप्रमाणे हवेमध्ये उडी मारली, हवेमध्ये उडाली अशी माहिती. जाऊन तिनं खड्ड्यामध्ये पडले. तिच्यात 5 जण होते टोटल, कर्नाटकचे आहेत बिचारे ते. 4 जण तर जागेवर असं बुकना होऊन मेलेत बघा तिने. आणि गाडी तर एवढी बुकना झाली की विचारू नका. बाबा, त्यामध्ये काही लहान मुलांचा काय समस्या आहे का? नाही, लहान मुलं काय नाहीत, मोठेच होते. 5 जण होते. एक म्हणजे हे आहे, म्हणजे सिरियस आहे. आणि 4 जण जागेवर. अशा रोडच्या ह्याच्यामुळे ना सारखं काय ना काय हलगर्जीपणा जेवढं बी रोडचं आहे त्याच्यामुळे हे ऍक्सिडेंट होऊ लागलेत बघा. किंवा महामार्गात ज्या ठिकाणी जे दिशादर्शक फलक असायला पाहिजे ते नाहीतच तिथं. तुम्ही वेळोवेळी आंदोलन पण केलं बाबा, म्हणजे डाळिंबमध्ये म्हणा किंवा उमरगा तालुक्यामध्ये. आवाज कोण ऐकणार आहे सांगा? आम्ही कसं आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचं कोण आवाज ऐकतंय? चांगले त्याला मोठं लोकप्रतिनिधी लागतंय किंवा एखादा मोठं पत्रकार लागतंय. आमच्यासारख्याचं कोण आवाज ऐकणार आहे सांगा? नक्की आपण तुमच्या जे काही आंदोलन आहेत ते आपण कव्हर करत आलेलोच होतं. आणि आपल्या उमरगा तालुक्यातून जे महामार्ग आहे त्या महामार्गावर खड्ड्याच्या बद्दल म्हणा किंवा निकृष्ट कामाच्या दर्जाच्या बद्दल म्हणा, वेळोवेळी तुम्ही आंदोलन केलेले आहेत आणि आपण त्या बातम्या लावलेल्या आहेत.
हो ना हो ना. माझ्या मते मागच्या वेळेस आपले जिल्ह्याचे खासदार जे आहेत त्यांनी पण काही आंदोलनाचा इशारा काहीतरी दिला होता. हो नंतर ना. काय झालं हे अजून काय माहिती भेटली नाही. काय झालं काय बघा, लोकांचे विनाकारण जीव चाललेत बघायचे. चालतंय, धन्यवाद बाबा माहिती ठीक आहे, दिल्याबद्दल. ओके, थँक्यू.